नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं भाग सेकंड मध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, काल आपण बघितलं की फर्स्ट पार्ट मध्ये बघितलं की आपण भाषांचे प्रकार, भाषा आणि भाषांचे गट हे सर्व आपण पार्ट पहिला मध्ये बघितलो। तर आज आपण काही महत्त्वाच्या लिपी बघणार आहोत, ते म्हणजे खरोष्टी लिपी व ब्राह्मी लिपी। या आपल्या भारतातल्या अत्यंत प्राचीन लिपी मानल्या जातात। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण बघूया ब्राह्मी लिपी। ब्राह्मी लिपी भारतातील एक अत्यंत व महत्त्वपूर्ण प्राचीन लिपी मानली जाते। तसेच ब्रह्मदेवाने साक्षात ही लिपी तयार केली असे म्हणून ह्या लिपीला ब्राह्मी लिपी हे नाव पडले। तर मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, अशी विचारधारा खूप विद्वानांमध्ये आहे, परंतु अनेक विद्वानांमध्ये याचे मतभेद सुद्धा सुरू आहेत। तर चला मित्रांनो, आपण आता बघूया खरोष्टी लिपी। खरोष्टी ह्या लिपीला गांधारी लिपी असे सुद्धा म्हणतात आणि ब्राह्मी या लिपीला आर्य लिपी असे सुद्धा संबोधले जाते। तर ह्या लिपीला गांधारी लिपी या नावाने ओळखले जाते। तसेच ही लिपी गाढवाच्या ओठाच्या आकाराची आहे म्हणून हिला खरोष्टी हे नाव पडले। तसेच या लिपीचा प्रयोग तिसऱ्या शतकामध्ये आशिया खंडामध्ये प्रामुख्याने केला जातो। तर चला मित्रांनो, आताच आपण बघितलं की ब्राह्मी लिपी आणि खरोष्टी लिपी। तर तसेच आता आपण बघणार आहोत देवनागरी लिपीचा कसा विकास झाला। देवनागरी लिपी ब्राह्मी लिपीपासूनच देवनागरी लिपीचा विकास झाला आहे। प्रामुख्याने सांगायचं म्हणलं तर देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असे सुद्धा म्हटलं जातं। तसेच ब्राह्मी लिपीवर जी आडवी अशी जी शिरोरेषा असते, जी आडवी रेघ असते, तिला शिरोरेषा असं म्हटलं जातं। तर मित्रांनो, आता बघूया मोडी लिपी। मोडी लिपी मराठी देवनागरी लिपी, काही काळ मुरट घालून लिहिण्याची पद्धत। तसेच मोडी लिपीला धावलिपी असे सुद्धा म्हटलं जातं। तर मित्रांनो, आता आपण बघूया अभिजात भाषा ह्या संदर्भामध्ये। तर चला मित्रांनो, आपण आता पाहणार आहोत अभिजात भाषा। अभिजात भाषा जी भाषा प्राचीन असून त्या काळात मान्यता प्राप्त होती, त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळातही टिकून होते, अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो। तर मित्रांनो, अभिजात भाषा मराठी भाषेला सुद्धा हा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याकरिता मराठी भाषेच्या अस्तित्वाचे काही पुरावे घेऊन एक समिती त्यांनी नेमली होती आणि त्या समितीचे अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पठारे यांना नेमण्यात आले होते। तर चला मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत वर्णमाला ह्या सेशनला सुरुवात करणार आहोत।